नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता प्रशांत मनसम हेनम योगिनं सुखमुत्तमं उपैति शांतरजसं ब्रह्मभूतम कल्मषं पाठी केतुलेनी एके वेळे तया स्थैर्याचे मेळे आत्मस्वरूपाजवळे येईल सहजे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत. या योगाची साधनेचा प्रारंभ करत असताना काय तयारी करावी याचा विचार सांगण्यासाठी भगवान परमात्मा या 24व्या श्लोकापासून प्रवृत्त झाले की साधकाने निश्चयपूर्वक कोणत्याही प्रकारची खिन्नता खेदभाव अंतकरणामध्ये धारण न करता योग साधनेला प्रारंभ केला पाहिजे. मग ती तयारी काय करावी तर यासाठी अंतकरणामध्ये दुष्ट विषयांच्या विषयी जे काही शोभनत्व बुद्धी असते यालाच शोभनाध्यास भ्रम किंवा संकल्प असं म्हणतात. एखादा विषय दोषाने युक्त असतो पण मनुष्याला त्याच्यातले दोष न दिसता ते चांगल्या प्रकारे गुणसंपन्न आहे असं वाटतं. अशी जी बुद्धी होते त्या बुद्धीला संकल्प असं म्हणतात. आणि एकदा चांगल्या प्रकारचा शोभनाध्यास झाला की तो पदार्थ तो विषय संपादन करावा मिळवावा असं साहजिकच आपल्या अंतःकरणामध्ये वाटत असतं. इदम मे स्यात् हा विषय मला असावा, हा मला प्राप्त व्हावा अशी इच्छा निर्माण होणं याला काम असं म्हणतात. इच्छा काम हा संकल्पपूर्वकच निर्माण होत असतो. जर अंतःकरणामध्ये संकल्प नसेल तर कोणत्याही प्रकारच्या विषयाची कामना निर्माण होऊ शकत नाही. काम निर्माण झाला की मग विषय समोर दिसतो आणि विषयाच्या प्राप्तीकरता प्रयत्न केले जातात. म्हणून सर्व प्रकारच्या कामनांचा परिपूर्ण त्याग करावा. संकल्प प्रभवान कामांस त्यक्त्वा सर्वान शेषतः आणि मग विवेकयुक्त मनाच्या द्वारे सर्व इंद्रियांचा समूह विषयापासून आवरावा. यासाठी आपल्या बुद्धीला सात्विक धैर्याची जोड असावी लागते. धृती गृहीतया बुद्ध्या आपली बुद्धी धैर्याला वस्तीस्थान झालेली आहे. अशा सात्विक धैर्याचा अंगीकार करून बुद्धीच्या द्वारे हळूहळू सगळ्या विषयांपासून उपरामतेला प्राप्त झालं पाहिजे. कालच आपण थोडासा विचार केला. आपल्या भारतीय परंपरेमध्ये वेदविहित कर्माचे साधन स्त्री धन पुत्रादिक यांचा विचार केलेला आहे. अर्थात अंतकरणामध्ये यांच्याविषयी विषय भावनेनं न पाहता हे आपल्याला वेदविहित कर्माचे साधन म्हणून उपकारक आहे या भावनेनं त्यांचा विचार करावा. पण जेव्हा आत्मज्ञानाची तीव्र प्राप्ती जिज्ञासा निर्माण झाली तेव्हा या स्त्री धनपुत्रादिकांचा विधीपूर्वक परित्याग करावा. त्याते सगळे शब्द महत्त्वाचे आहे. त्याग करावा, त्याते पुन्हा विधीपूर्वक त्याग करावा. मनाला आलं म्हणून त्याग केला अशी शास्त्र याला परवानगी देत नाही. विधीपूर्वक त्याग करावा. जसं की आपण ज्ञानोबांच्या चरित्रामध्ये रुक्मिणी मातेचा आणि श्री विठ्ठलपंतांचा संवाद पाहतो. संतती वाचूनी न घ्यावा संन्यास. जर संन्यास ग्रहण करायचा असेल तर पोटी संतती जन्माला आल्याशिवाय संन्यास ग्रहण करता येत नाही. विवाह झाला असेल तर संतती वाचून संन्यास घ्यायचा नाही. आणि विवाह झाला नसेल विवाहाच्या अगोदर तर आईची परवानगी घेतल्याशिवाय संन्यास घेता येत नाही. विधीपूर्वक त्याग करावा. त्यालाच उपराम उपरती किंवा संन्यास असं म्हणतात. हळूहळू या सगळ्या प्रक्रिया घडतात. पण परमार्थामध्ये आल्यानंतर घाई करू नये. आपण जेव्हा प्रवासाला निघतो ना ते प्रवासाला निघण्याच्या अगोदर घाई करावी. एकदा रस्त्याला लागलो की मग घाई करू नये. काही माणसं निघताना वेळेत निघत नाही, मग रस्त्याला लागले की मग घाई करतात. मग ते अति घाई आणि संकटात नाही असे ते वाक्य रस्त्यावर लिहिले असतात बघा. त्याच्यातही 2-3 वाक्य असतात. लवकर निघा, सावकाश जा आणि वेळेत पोहोचा, अशी पुन्हा 2-3 वाक्य असतात.
प्रवासाला निघण्याच्या अगोदर घाई करावी, निघाल्यानंतर घाई करू नये. कारण प्रवासामध्ये मग घाई केली तर बऱ्याचदा वळणं दिसत नाही, खड्डे लक्षात येत नाही किंवा काहीसुद्धा होऊ शकतं. घाई करू नये असा त्याचा अर्थ आहे. शनै शनैही, हळूहळू. कारण गत जन्मातले संस्कार जेवढे प्रबळ असतील तेवढे ते संस्कार या जीवनामध्ये जास्त प्रतिबंध करतात. आपल्याला परमार्थ मार्गामध्ये अग्रेसर होत असताना जर आपले इंद्रिय, आपलं मन म्हणावं तसं सहाय्य करत नसेल तर याचा दुसरा अर्थ असा होतो की आपल्याला जास्त प्रमाणामध्ये प्रयत्न केले पाहिजे. आपलं मन सहाय्य करत नाही याचा अर्थ आपल्या मनावर गत जन्मातले संस्कार फारच प्रबळ झालेले आहेत आणि त्या प्रबळ संस्काराचा जोपर्यंत पराभव करणारी साधना आपल्याकडून घडत नाही तोपर्यंत साधनेतसुद्धा मनुष्याचं मन लागत नाही. पण एकदा जर आपले संस्कार म्हणून साधना करत राहावी, प्रयत्न करत राहावे. मनुष्याने कधी थकूच नाही या बाबतीमध्ये. जर आपल्या प्रयत्नाचा शक्तिपुंज तयार झाला तर त्या सामर्थ्य शक्तीने गत जन्मातले मनावर असणारे संस्कार हे दुर्बल होऊन त्याचा पराभव झाला की मग परमार्थामध्ये सुद्धा खूप आनंद आहे. मग थोडे आहे चित्त साह्य झाली हे आपल्याला कळतं बरं. याच्याकरता काही असं एक सरीच काढला पाहिजे असं काही नाही. हे आपलं अंतःकरण आपल्याला सांगत असतं की कालच्यापेक्षा मला आज ज्ञानेश्वरी वाचताना जास्त आनंद मिळतो आहे. हे आपलं मन सांगत असतं आपल्याला. हे स्वसंवेद्य गोष्ट आहे. किंवा नामस्मरण करत असताना आपल्याला आनंद मिळतो तर समजून घ्यावे आपले संस्कार प्रबळ होते आहे. शनै शनै उपरमेत बुद्ध्या धृती गृहीतया आत्मसंस्तंभन कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. आपलं मन आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सम्यक प्रकारे स्थित करावं हा पहिला प्रकार. आणि स्थिर केल्यानंतर कोणत्याही विषयाचं थोडंसुद्धा चिंतन करू नये. चिंतनाचा प्रभाव फार मोठा असतो. चिंतन केल्यानंतर आळीसुद्धा कुंभारीण माशी होऊ शकते. तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी, हा चिंतनाचा प्रभाव आहे. चिंतने तद्रूपता. जसं आपलं चिंतन असतं तत्तत् स्वरूपाचा आकार आपल्या अंतःकरणाला प्राप्त होतो. म्हणून आपल्याला काय व्हायचं आहे हे आपल्या चिंतनावर अवलंबून आहे बरं. जसं आपण चिंतन करतो, ज्ञानोबाने सिद्धांत सांगितला, जागता जव असीचे तव जेने ध्याने भावना भावीचे, डोळा लागत खेवो देखीचे तेजे स्वप्नी, तेवी जितेने अवसरे, जे आवडोनी जीवे उरे, तेची मरणाची मेरे फार हो लागे, आणि मरणी जयाचे आठवे, तो तेची गती ते पावे, मनोनी सदा स्मरावे मातेची तोवा. शब्द किती गोड आहे. पहिला भाव असा, अंतिम काळामध्ये आपल्याला जे आठवतं ती गती आपल्याला प्राप्त होते. पण अंतिम काळामध्ये आठवण्यासाठी आयुष्यभर ते करावं लागतं. मनोने सदा स्मरावे मातेची तोवा. नाहीतर अर्ध प्रमाण ऐकलं, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. हे खरंच आहे. या बाबतीत सिद्धांतामध्ये संशय घेण्याचं कारण नाही. पण अंतिम काळामध्ये भगवंताचं नाम मुखामध्ये येण्याकरता ती साधना आयुष्यभर करावी लागते. सतो दीर्घ काल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी. ते आयुष्यभर करावं लागतं, आयुष्यभर. न किंचिदपि चिंतयेत. थोडंसुद्धा अन्य चिंतन जर झालं तर आपली हानी ठरलेलीच आहे. ध्यायतो विषयान् पुंस संगस्तेषुपजायते, संगा संजायते काम कामात क्रोधोभिजायते, क्रोधात भवति सम्मोह सम्मोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्ध्यनाशो बुद्ध्यनाशात प्रणश्यति. जैसा का विषाचा लेश घेतलिया होय बहुवस, मग निभ्रांत करिनाश जीविताशी, तैसी विषयाची शंका मनी वसती देखा, घात करी अशेखा विवेक जाता. त्या सगळ्यांचा सगळा नाश होऊ शकतो. म्हणून आत्मसंस्तंभन कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. थोडंसुद्धा चिंतन विषयांचं करू नये. आता एक स्वभाव आहे अंतःकरणाचा. अंतःकरण हे परतंत्र आहे. परतंत्र असल्यामुळे त्याला पंचविषयाचं आकर्षण आहे. पण त्याला एकट्याला मात्र विषयांकडे जाता येत नाही. म्हणून आपलं अंतःकरण 5 विषयाकडे जात असताना पंच ज्ञानेंद्रियांचा आधार घेतं.
आणि इंद्रियांच्या आधाराने ते विषयाकडे जातं. इंद्रियांचा स्वभाव आहे, या विषया वासुनी काही अनेक सर्वतारम्य नाही, ऐसा स्वभावचे पाही इंद्रियांचा. इंद्रियांचा स्वभाव ठरलेला आहे, विषया वाचून त्याला अन्य काही आवडतच नाही. त्याचं कारण आहे की इंद्रियांचे धाव फक्त विषयापर्यंत आहे आणि ते सुद्धा आपापल्या विषयापर्यंतच आहे. दुसऱ्याच्या कामामध्ये इंद्रिय हस्तक्षेप करत नाहीत. समजा कानाचं काम ऐकणं आहे, तिथे डोळे प्रवेश नाही करत. कानं झाकून घेतले आणि डोळ्यांनी पाहिलं म्हणजे ऐकता येतं असं काही घडत नाही. किंवा डोळ्यांनी पाहण्याचं काम करता येतं, तिथं ते कानाला काम जमणार नाही. त्या इंद्रियाची मर्यादा ठरली आणि ती इंद्रिय विषयांकडे मनाला आपोआप घेऊन जातात. मग अशा प्रसंगाला चंचल असल्यामुळेच आपलं मन अस्थिर आहे. चंचल आहे, ते एका विषयावर अजिबात टिकत नाही आणि ते एका अर्थाने थोडं बरं पण आहे. मन चंचल आहे, अस्थिर आहे, ते एका अर्थाने बरं आहे. म्हणून तर ते दुःखाचे प्रसंग हळूहळू विसरतं. जर ते चंचल नसतं तर त्याने कायम दुःख जतन करून ठेवलं असतं आणि माणसं झोपलेसुद्धा व्यवस्थित नसते. मग ते काही ना काही विसर पडतो ना, ते थोड्या एका अर्थाने बरं पण आहे. परंतु परमार्थामध्ये एकाग्रता लागते, इथे मात्र ते चालणार नाही. चंचल असल्यामुळे अस्थिर मन ज्या ज्या निमित्ताने शब्दाधिक विषयांकडे जातं, तितपासून त्या विषयापासून मनाला पुन्हा माघारी आणावं आणि आत्मस्वरूपाच्याच ठिकाणी त्याला वशभूत करावं. याला शास्त्रामध्ये प्रत्याहार असं म्हणतात. आणि हे थोडं कठीण आहे, अशक्य मात्र नाही. बरं, कठीण आहे पण अशक्य मात्र नाही. मग काय करावं? यासाठी अध्यात्मविद्येची प्राप्ती करावी, साधूंच्या संगतीमध्ये कायम राहावं, प्राणस्पंदन निरोधन करावं आणि वासनेचा संपरित्याग करावा. या 4 मार्गाने आपल्याला मनोजय साधता येतो. सगळ्यात महत्त्वाचे हे मार्ग आहेत. कायम साधूंच्या संगतीत राहावं. चांगल्या पुरुषांच्या संगतीत राहिलं की आपोआप आपली साधना होते. मग आपण ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या संगतीत राहावं. ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या संगतीत राहणं म्हणजे साक्षात ज्ञानोबरांच्या नित्य सान्निध्यामध्ये राहणं आहे. साधू संगती रे वच, कारण त्या रूपाने आपल्याला चांगल्या प्रकारचे विचार कायम प्राप्त होतात. मग आता ज्ञानोबराय म्हणतात, या श्लोकावर चिंतन करत असताना, जर आपली बुद्धी धैर्याला वस्तीस्थान झाली तर आपण आपल्या मनाला या ब्रह्मज्ञानाच्या अनुभवाच्या वाटेनं हळूहळू आपली आत्मभुवनामध्ये प्रतिष्ठापना करावी, म्हणजे आत्मस्वरूपाची प्राप्ती करावी. पण ती कशी करावी? सगळा क्रम अगोदर सांगितला आहे. संकल्पापासून निर्माण झालेला काम, इच्छा टाकावी, मनाच्या द्वारे इंद्रियांना आवरावं. त्यानंतर हळूहळू सगळ्या विषयापासून उपरामतेला प्राप्त व्हावं. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मन स्थापन करून चित्ताने अजिबात कोणाचंही चिंतन करू नये. कदाचित आपलं मन विषयांकडे जर गेलं तर त्याला प्रत्याहाराच्या द्वारे पुन्हा माघारी आणावं. ज्ञानोबराय प्रत्याहाराला तीर्थ म्हणतात. बरं, 18व्या अध्यायामध्ये, इंद्रिये सैरा पदार्थी रिगता विटाळली होती, ती प्रत्याहार तीर्थी नाहनिली किर. इंद्रिय स्वैराचारात प्रवृत्त झाल्यामुळे निषिद्ध विषयाकडे जातात, कलंकित होतात. त्यांना शुद्ध करायचं असेल तर पुन्हा विषयापासून माघारी आवरणं, याला प्रत्याहार नावाचं तीर्थ म्हणतात. आणि यामध्ये ती इंद्रिय स्वच्छ होऊन जातात, शुद्ध होतात. अशी ती माघ आणायची. हा सगळा प्रकार झाला की मग साधकाची बुद्धी स्थिर होते आणि ती बुद्धी धैर्याकरता वस्तीस्थान झाली तर मनाला त्याने हळूहळू आत्मभुवनामध्ये प्रतिष्ठित करावं. या प्रकाराने सुद्धा ब्रह्मप्राप्ती आहे. आणि जर हे होत नसेल तर भगवान आणखीन एक उपाय सांगतात. आता नियमचे हा एकला. आतापर्यंत प्रतिपादन केलेला जो नियम आहे ना, तो एकटा नियमच अगदी मनाभावापासून करावा, जिवे करावा आपुला. जसं एखादा व्यक्ती प्रतिज्ञा करतो आणि त्या प्रतिज्ञेच्या शब्दाच्या बाहेर कधीही जात नाही, तसं आपल्या जीवनामध्ये एक नियमच, इंद्रियांचा, मनाचा नियम चांगल्या प्रकारे करावा. एवढ्याने काय होईल? आपलं अंतकरण चित्त स्थिर होईल. आणि चित्त स्थिर झालं, परमार्थातला प्रवास बराच सुलभ होऊन जातो.
जरी ए तुलेने चित्त स्थिरावे तरी काजा आले स्वभावे. पण नियमाचं संपादन करून चित्त ताब्यात आलं, चांगलीच गोष्ट आहे. पण जर चित्त नाही ताब्यात आलं तर मग काय करावं? ज्ञानोबा आपल्याला थोडी सवलत देतात. या ओळीचा थोडा विस्तार करावा लागेल. तात्पर्य नेमकं काय बघावं लागेल, नाहीतर मग अर्ध तात्पर्य पकडलं की आपल्याला अर्थ लागणार नाही. ज्ञानोबा काय म्हणतात? 81 क्रमांकाच्या ओळीमध्ये, जरी ए तुलेने चित्त स्थिरावे तरी काजा आले स्वभावे, नाही तरी घालावे मोकलोनी. मागे प्रतिपादन केलेल्या नियमाने जर आपलं चित्त स्थिर झालं तर ते आपल्या कामीच आलं. पण जर चित्त ताब्यात नाही आलं तर काय करावं? मोकलोनी घालावे. आपलं मन मोकळं सोडावं, मोकळं. आता इथे ज्ञानोबाऱ्यांचं म्हणणं आहे की मन मोकळं सोडावं, आणि हे तर आपल्याला सांगायची गरजही नाही. आपलं तर मन काय मोकळं सोडलेलं असतं की नाही. मग या ओळीचा आधार घेऊन काही लोक म्हणते, का हो तुम्ही तर आज सकाळी उठले नाही, इतकं मोकळं, नाही तरी घालावे, असा अर्थ होईल की नाही? तर याचं तात्पर्य असा अर्थ घ्यायचा नाही. कोणत्याही वक्त्याच्या वाक्याचा तात्पर्य अर्थ लक्षात घेण्याकरता वक्तुर इच्छा तात्पर्यम, त्या वक्त्याची नेमकी त्या शब्दाच्या पाठीमागे इच्छा काय आहे त्या इच्छेला तात्पर्य असं म्हणतात. तात्पर्य ग्रहण करता आलं पाहिजे, आणि तात्पर्याला ग्रहण करायचं असेल तर आपल्याला त्या वक्त्याच्या अंतःकरणापर्यंत जाता आलं पाहिजे, तेव्हा तात्पर्य कळतं. नाहीतर बऱ्याचदा वक्ता एखादं वाक्य बोलतो आणि सामान्य मनुष्याच्या बुद्धीमध्ये दुसरेच काहीतरी सिद्धांत छापलेले असतात. त्यामुळे तो म्हणतो नाही वक्त्याला हेच म्हणायचं आहे, तर माझ्या मनात ते आहे, असं बऱ्याचदा होतं. बरं, वक्त्याचं नेमकं तात्पर्य कळालं पाहिजे. चित्त स्थिर झालं तर फारच चांगलं आहे. आणि जर नियमाचं संपादन करूनही चित्त ताब्यात येत नसेल तर काय करावं? ज्ञानोबा म्हणतात, चित्त थोडं मोकळं सोडावं, नाही तरी घालावे मोकलोनी. मग मोकलिले जेथ जाईल, मोकलिले म्हणजे मोकळं सोडलेलं आपलं मन, जेथ जाईल. मन कुठपर्यंत जाईल? मन फक्त विषयापर्यंतच बाहेर जाईल. तसं मनाला एकट्याला जाता येत नाही. मन इंद्रियाचं साह्य घेऊन विषयापर्यंत जाईल. पुढं काय घडेल? पुढं असं होईल, आता आपण साधूंच्या संगतीत राहिलो, साधूंच्या संगतीत राहिल्यानंतर विवेक प्राप्त होतो. संत तेथ विवेका असने की जी, संतांच्या सानिध्यामध्ये विवेक होतो. आणि विवेक झाल्यानंतर बैसता संतांचे संगती, कळो आले कमळापती, आपुली कोणीच नवती, निश्चय चित्ती दृढ झाला. अध्यात्मविद्येची प्राप्ती साधूंच्या संगतीत राहिलं की आपल्या मनाला विचार प्राप्त होतो, म्हणजे मन आपलं स्थिर होऊ शकतं. पण जर हा विचार त्याच्या कानीच पडला नाही, ते ऐकलं नाही, तर आपलं मोकळं असणारं मन विषयांकडे जातं. आणि विषयामध्ये ठरलेलं आहे की संसारामध्ये दुःख आहे, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. संतांच्या सान्निध्यात राहिलं आणि विश्वास ठेवला की मनुष्याला संसाराचं दुःख वेगळं सांगायची गरज नाही, ते आपोआप पटत असतं. पण जर हे आलंबन नाही मिळालं तर प्रत्यक्ष दुःखाचा विषय असणारं शब्दस्पर्शादी विषय इथपर्यंत आपलं मन जाईल. होईल काय? त्या मनाला दुःखाचे प्रसंग भोगावे लागतील. मग मोकलिले जेथ जाईल, मोकळं सोडलेलं मन विषयापर्यंतच जाईल, दुसरीकडे काही कुठं जाणारच नाही. पण विषयांचा चटका जेव्हा त्याला लागेल, विषयाचं दुःख जेव्हा ते भोगेल, तेव्हा त्याच्या लक्षात येईल अंतर्मुखतेमध्ये आनंद आहे आणि बहिर्मुखतेमध्ये दुःखाचा अनुभव आहे. पण मोकलिले जेथ जाईल तेथून त्या विषयापासून नियमोची घेऊन येईल. आपला हा नियम जो मनापासून केलेला आहे तो नियमच त्या मनाला माघारी पुन्हा घेऊन येईल. कारण 80 क्रमांकाच्या ओळीमध्ये एक भाव आला होता, आता नियमाचे हा आपला एकला जीवे करावा आपुला. आपल्या मनावर आपल्याला नियमन करायचं, ताबा ठेवायचा, हा नियम जेव्हा भावापासून करायचा. या दोन गोष्टी आहे. पहिली गोष्ट आहे मन, आणि मनावर ताबा ठेवणारा दुसरा आहे नियम. आता नियमाचं मनाला साह्य झालं, चित्ताला साह्य झालं की चित्त स्थिर होतं. पण जर मन साह्य नाही करत तर आपण सोडलं कोणाला मोकळं? मनाला मोकळं सोडलं आहे. नियम आपल्याजवळच आहे. दोन गोष्टी आहे ना, एक नियम आहे
आणि त्या नियमाने मन ताब्यात ठेवायचं. दोन गोष्टी आपल्याकडं आहे. तर त्यापैकी नियम जीवाभावापासून केलेला आहे, अंतःकरणपूर्वक अगदी काटेकोर. आपण प्रेम कोणावर करतो? नियमावर. नियमाच्या माध्यमातून मनावर ताबा मिळवायचा. आता मन मोकळं सोडलेलं आहे, नियम नाही सोडलेला. नियम आपल्याजवळच आहे, फक्त मनाला थोडीशी मोकळीक दिलेली आहे. पण जेव्हा त्या मनाला दुःखाचा अनुभव येईल तेव्हा ते शोधाशोध घेईल की अरे आपण संतांच्या संगतीत राहिलं तर आनंद आहे आणि मनोमार्गाने गेला की दुःख आहे. त्यामुळे त्या मनाला पश्चाताप होईल आणि मग असं हे मन जेव्हा दुःखाने ग्रस्त होईल तेव्हा तो नियम जो आपण जतन करून ठेवला तेथून नियमोची घेऊन येईल, नियमच त्याला माघारी आणेल. असा एक अर्थ आपण यथामते घेऊ शकतो. आणखीन काही अर्थ कुणाला सुचला तर आपण सांगण्याची कृपा करावी. जास्त आपल्याला काही पुढं जाता येणार नाही. ज्ञानोबारायांचं तात्पर्य मन मोकळं सोडावं असा अर्थ कधी निघू शकत नाही. कारण जे ज्ञानोबारा म्हणतात प्राप्ती ही पुरुषे, इंद्रिय लाळिली जरी कौतुके, तरी आक्रमेला जाण दोखे संसारिके. आपण जर आपल्या इंद्रियाला मनाला मोकळं सोडलं तर प्राप्त पुरुषसुद्धा सांसारिक दुःखाला प्राप्त होऊ शकतो. त्यामुळे मन मोकळं सोडायचं नाही. मग काय करायचं? एखादा लहान मुलगा असतो, आई त्याला अभ्यास करायला प्रवृत्त करते. वारंवार फार वेळ त्याने अभ्यास केला तर त्याला कधी कधी कंटाळा येतो. मग आई त्याला काय म्हणते, आता तो 2-3 तास माझ्या मनाप्रमाणे अभ्यास केला, 10 मिनिटं तुला सुट्टी. मग त्या 10 मिनिटामध्ये त्या मनाला मोकळं केलं की तो विद्यार्थी थोडासा पाय मोकळे करून आला की पुन्हा 3 तास जास्त अभ्यास करू शकतो. तसं वारंवार योगाची साधना करत असताना थोडी कष्ट होतातच, पण असे कष्ट करणाऱ्या मनाला एक थोडा वेळ आपण मोकळं केलं, मोकळं म्हणजे निषिद्ध विषयामध्ये नाही बरं, त्यामध्ये सुद्धा संबंध घ्यायचा विहित विषयामध्ये. म्हणजे थोडक्यात उदाहरण देतो. आता आपण ज्ञानाची साधना करतो, ती ज्ञानाची साधना साधी नाही ना. जेथ व्रताचरणे करकशे, विवेक श्रवणे खरपशे, करिता जाती भोकशे बुद्ध्यादिकांचे. ज्ञानाची साधना कठीण आहे. मग कठीण साधना करताना मन थकतं. मग तेव्हा काय करायचं? लगेच त्या मनाला विषय नाही द्यायचे. अध्यात्मातली साधना पण थोडीशी बदलायची. म्हणजे जिथं एकाग्रपूर्वक श्रवण करावं लागतं तिथे त्याला उपासना सांगायची. आता मन मोकळंच केलं की नाही, उपासनेमध्ये कंटाळा आला की त्याला निष्काम कर्म सांगायचं. कारण निष्काम कर्मामध्ये जास्त स्वातंत्र्य आहे, उपासनेमध्ये विधीचा आग्रह आहे. मग त्यापेक्षा निष्काम कर्म थोडं मोकळं आहे. निष्काम कर्मापेक्षा सकाम कर्म आणखीन मोकळं आहे. त्याहीपेक्षा मग बहिरंग असणारे साधनं, मग प्रदक्षिणा, तीर्थयात्रा करा, प्रदक्षिणा करा, एखाद्या क्षेत्रामध्ये संचरण करा. पण ह्या साधना बदललेल्या आहेत. पण याला म्हणतात मोकलेले. हे मन मोकळं केलेलंच आहे. निषिद्ध विषयामध्ये मनाला पूर्णपणे सोडून दिलेलं नाही. तात्पर्य लक्षात घ्यावं लागेल. नाहीतर एवढी सोयी जर आपण घेतली तर मग आपल्याला तर फार चांगलं होईल. नाहीतरी घालावे मोकलोनी असा अर्थ आपण मागे पण करू शकतो ना. तुम्ही व्रत नियम न करावे, शरीरात न पिडावे, दुरी के हे न वाचावे, तीर्थांसे गा योगादिके साधने, साकांक्ष आराधने, मंत्र यंत्र विधाने झनी करा. तर तात्पर्य लक्षात घ्यावं लागतं. मनाला मोकळं करायचं म्हणजे काय? साधना करता करता एक भूमिका अशी येते की कधी कधी साधनेचा आपल्याला ओबग येतो, अंगामध्ये उष्णता वाढते. अशा प्रसंगाला थोडं आपण मनाला मोकळं करावं. ज्या साधनेतून कंटाळा येईल तशीच परमार्थाची दुसरी विकल्पयुक्त म्हणजे पर्यायवाची साधना करावी, असाही अर्थ आपण घेऊ शकतो. किंवा पहिला अर्थ घेत असताना मनाला फक्त मोकळं केलं आहे, पण मनावर ताबा ठेवणारं जे नियम आहे तो मात्र सोडलेला नाही. आकाशामध्ये आपण पतंग मोकळा सोडतो, पण पतंग ठराविक उंचीवर गेला की पुन्हा आपण धागा सोडलेला नसतो. नाहीतर मग कटी पतंग होऊन जातो, तो कुठे जाईल काय सांगता येत नाही. जसा त्याचा धागा हा आपल्या हातात आहे आणि आपण पाहिजे तेव्हा त्याला माघारी खेचू शकतो. आता वारं आलं की पतंग आकाशामध्ये उंच भरारी मारणार, पण धागा सोडायचा नाही. तसा नियम हा सोडलेला नाही, फक्त मनाला थोडीशी सैलता दिलेली आहे. आणि मन जेव्हा विषयांकडे जातं ना मोकळं सोडलेलं, तेव्हा ते प्रत्यक्ष अनुभव घेतं की खरंच विषयामध्ये दुःख आहे,
असा मनाला दुःखाचा अनुभव आला की मन पुन्हा माघारी येऊ शकतं. मनाला आहे ना सुखाची फक्त गरज आहे. मग ते सुख तुम्ही विषयापासून द्या, नाहीतर निर्विषय द्या, एवढीच मनाची अपेक्षा आहे. मनाची तक्रार नाही, मनाला फक्त सुखाची लालसा आहे. आणि भगवान म्हणतात मग एक काम करा, तरी गायसे करी हे आठा पहारा माझारी मोटके निमिष भरी देतो जाय, मग जे जे का निमिख देखेल माझे सुख ते तोले अरोचक विषयी घेईल. मन काय करील? मन विषयाकडे जातं तर त्याला विषयातला आनंद मिळतो, पण कष्ट फार आहे. आणि जेव्हा मन भगवत स्वरूपाशी विलीन होतं तेव्हा विषयाचे कष्ट नसतानाही आनंद आहे. भगवान म्हणतात ज्या ज्या निमित्ताने निमिषामध्ये ते माझं सुख प्राप्त करील, विषयापासून बरोबर त्याला अरुचीच निर्माण होईल, ते विषयामध्ये रममान होणारच नाही. स्वामी समर्थांचे एक उदाहरण सांगतात. त्यांनी एकदा कोणीतरी मधुकरीमध्ये खीर आणली, पण ती खीर खूपच आवडली. प्रचंड प्रमाणामध्ये खीर खाल्ली. कधी कधी पोट भरतं, पण जिभेचे हाव मात्र सरत नाही. इंद्रियाची तृप्ती नसते होत. आतमध्ये 2-4 ढेकरं येऊन जातात आपल्याला पोटामध्ये, पण मनाला वाटतं आणखीन एक वाटी घेतलीत काय होणार आहे, असं वाटत राहतं. ते वाटीच्या विषयी असं वाटतच राहतं की आणखीन एक घेतली तर काय होणार आहे. मग आता ते खीर घ्यायचे, पण उदरामध्ये जागा नाही, पण जिभेचे लालसा मात्र काही संपेना ना. ते स्वामी समर्थाने असं म्हणतात त्या दिवशी इतक्या प्रचंडामध्ये प्रमाणात खीर खाल्ली, इतकी की वांतीच झाली. ती वांती पुन्हा प्राशन केली. आता पुन्हा खीर खाण्याची वासना होईल? अजिबात होणार नाही. आता त्या इंद्रियाला ज्याप्रमाणे खीर असतानाही वांतीचं स्मरण झालं, तर पुन्हा त्या रसनेंद्रियाला मोकळं जरी सोडलं तरी आता ते पुन्हा विषयाकडे जाणारच नाही. तसं मनाला समोरून जाऊन एकदा फटके मिळाले की ते मन पुन्हा मागं येतं, अरे याच्यामध्ये त्रास आहे. ते उदाहरण दिलं जातं बघा. एका राजाने म्हणे अशी प्रतिज्ञा केली की शेळीला जो चारून आणेल पोटभर त्याला मी काही ना काही बक्षीस देईन. आता ती शेळी शेळीची कधी तृप्ती का? चरणे शेळीचे, असं ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलं आहे. धावणे वारियाचे जाळणे अग्नीचे बल ते होते. तर बाकी सगळे प्राणी रवंथ करतात, शेळीचं तसं नाही. तुम्ही किती वेळा सांगा, जेवली तरी पुन्हा जेवायला येऊ शकते. शेळीचं सांगतो त्याचं काही नाही. मग ते आता ते सारखं चरतच राहते ना. मग एका व्यक्तीने शेळीला चारून आणलं राजाला असं त्या व्यक्तीला असं वाटलं आता काहीच खाणार नाही. पण दरबारामध्ये आल्यानंतर घासाची पेंडी समोर केली आणि शेळीनं मागचा पुढचा विचार नाही केला ना. राजा म्हणला बघ, ज्या अर्थी ही गवताची पेंडी खाते याचा अर्थ तू याला चारून आणलेलं नाही, ही उपवाशीच आहे. सगळे माणसं थकले ना. काही माणसं एवढे चारून आणायचे की शेळीचं पोट दोन्ही बाजूला फुगायचं, त्याला चालता येत नसायचं. पण दरबारात आली हे पुन्हा ते काही ना काहीतरी खायचीच. सगळे माणसं नापास होऊ लागले. एक विचारी होता, तोला काही हरकत नाही, मी चारून आणतो. त्याने शेळी नेली चारायला, चारलीच नाही. गवताकडे तोंड घातलं की तो काठीनं तोंडावर फटका मारायचा. असं गवत दिसलं की फटका. दिवसभर हेच काम, पाणी नाही, चारा नाही. तिला एकादशी धरा लावली त्या दिवशी, काहीच नाही, निर्जलाच एकादशी. आणि जेव्हा सायंकाळी दरबारात आला तर पोट खपाटीला गेलेलं. दररोज शेळी फुगून यायची, त्या दिवशी पोट खपाटीला गेलेलं, काहीच खाल्लेलं नाही. पण फटके मात्र चांगले बसले. चारा दिसला हिरावा की फटका तोंडावर. असं झाल्यामुळे काय झालं, राजाला असं वाटलं आता दरबारात तो शेळी घेऊन आला. बाकीचे लोक हसू लागले, म्हणे काय अविचारी माणूस आहे, चारण्याकरता नेली होती, उपवाशी आणली, हा तर पहिल्याच प्रश्नामध्ये नापास होणार आहे. राजाने जास्त चारा आणला आणि शेळीच्या समोर ठेवला. आता शेळीला चारा दिसत नव्हता, फटका दिसायचा. पण चारा समोर दिसला हिरवागार. शेळी काय करायची, जसा चारा समोर ठेवला की तोंड फिरवायची. तो मनुष्य म्हणला बघा राजेसाहेब, ज्या अर्थी ही खात नाही याचा अर्थ हिचं पोट भरलेलं आहे. मनाचंही तसंच आहे. मनाला विषयाच्या दुःखाचे फटके मिळाले की ते विषयाकडं परत जात नाही. म्हणून घेऊ द्या थोडासा मनाला अनुभव. कधी कधी आई वडील मुलाला सांगतात बाळा थोडं सावध बरं, प्रवासामध्ये थोडं सावध सावध. गुरुवारी डॉक्टर बाबा एक उदाहरण सांगत असतात. एक मुलगा मुंबईसारख्या शहरामध्ये निघाला. आता वडील अनुभवी होते. त्याने बाळ खिशाला जब्बर
हो, चोरी होण्याची शक्यता आहे, खिशाला जप. असं घरातून निघताना सांगितलं. गावामध्ये तो एस टीमध्ये बसला, बाळ तेवढं खिशाला जप बरं. तुला काय बाबा, अहो मी ग्रॅज्युएशन झालेला माणूस आहे, तुम्ही मला वारंवार हे सांगता, मी एवढा अडाणी का? आता परत मला सांगू नका खिशाला जप म्हणून, मी बरोबर काळजी घेतो खिशाची. मुंबईसारख्या शहरामध्ये पोहोचला, पहिला फोन आला, बाबा खिस्सा कापला. तुला अगोदर सांगितलं होतं खिशाला जप. हे जसं सावधपणाचं लक्षण आहे ना, मग त्याला प्रत्यक्ष जेव्हा अनुभव येतो की आपण खिशाला जपलो नाही तर दुःखच आहे, तसं मनालाही मन कधी कधी ऐकत नाही. मग अशा प्रसंगाला मनाला थोडेसे अनुभव येऊन दिले पाहिजे, पण ती सुद्धा विहितच बरं. निषिद्ध विषयात प्रवृत्त नाही करायचं मनाला, नाहीतर मग नाहीतरी घालावे मोकलोनी, आणि मग मोकलिले जेथं जाईल. स्वामी विवेकानंदाच्या प्रवचनातला आणखी एक भाग सांगतो की या जगामध्ये जेवढे काही जीव मात्र आहे, हे आज ना उद्या भविष्यामध्ये कधी ना कधीतरी परमात्मा स्वरूपाला नक्की प्राप्त होणार आहे. ईश्वरीय सृष्टीची रचनाच अशी आहे की तो क्रमाक्रमाने कधी ना कधी का होईना भगवत चरणाशी एकरूप व्हावा. मग त्याला फार काळ लागण्यापेक्षा आताच झालेलं बरं नाही का? यासाठी ही योजनाच आहे. मोकलिले जेथ जाईल तेथून नियमोची घेऊन येईल, ऐशेनी स्थैर्याची होईल सवेची या. मनच फक्त थोड्या वेळापर्यंत मोकळं सोडलेलं आहे. ते आई मुलाला आपल्या ताब्यात ठेवते, आपल्या नजरेखालीच ठेवते. ते जास्त त्याला लांब जाऊ देत नाही, पण मुलगा ऐकत नाही. आणि बरेच मुलं घरात ऐकतच नसतात. पण ती आई काय करते, त्याला अंगणात सोडते. मोकळं सोडलं आहे, नाहीतरी घालावे मोकलोनी. पण जरी मोकळं सोडलं असेल तरी पण त्याची आईची नजर त्याच्यावर नसते का? हो, कायमची नजर असते. उलट बालकाला असं वाटतं की आपल्यावर आईची नजर नाही आहे, परंतु बरोबर आई खिडकीतून का होईना त्याच्याकडंच पाहत. प्रसंग आला की बरोबर आई त्याला उचलून ताब्यामध्ये ठेवते. तसाच प्रकार आहे. नियम जीवनामध्ये जीवभावापासून संपादन केलं आहे, फक्त मनाला थोडंसं सैल ठेवलं आहे. पण ते मन अधपतनाला प्राप्त होण्याच्या अगोदरच मग मोकलिले जेथ जाईल, शब्दापर्यंत जाईल, म्हणजे शब्द स्पर्श रूप रसगंधापर्यंत जाईल. पुन्हा त्या मनाला मागं नियमच घेऊन येईल. असं या ओळीचा जसा अंतःकरणामध्ये भाव वाटला तसा सांगण्याचा प्रयत्न केला. असाच असेल असं काही आग्रह नाही. आपल्यापैकी आणखी कोणाला काहीतरी आपल्या सेवेने चांगलाही भाव स्फुरू शकतो. हे आपली आपली असणारी साधना आहे. चित्त विसरवणी चित्ता जडवणे ठाके भगवंता, मनाची मोडली मनोगतता, संकल्प विकल्पता करू विसरे. भगवत स्वरूपाचा साक्षात्कार झाल्यानंतर अंतःकरण चतुष्टयामध्ये काय काय बदल होतो, तर चित्ताच्या द्वारे चिंतन केलं जातं. तर ते चित्त आपल्या चित्त स्वभावाला विसरतं. चित्तम चिद्विजानीया, ते चैतन्य भावाला प्राप्त होतं. मनाच्या ठिकाणी मनोगतता आहे, संकल्प विकल्प करणं. पण मन हे राम झाले, ते संकल्प विकल्प करण्याचं विसरून जातं साक्षात्कार झाल्यानंतर. अहंकार धरी सोहमपण, तै चित्ती प्रगटे चैतन्य घन, तेव्हा मन ही होय उन्मन, बुद्धीचा निश्चय पूर्ण परब्रह्मी. जेव्हा अहंकार देह तादात्म्य धारण न करता सोहम, तो परमात्मा मीच आहे असं म्हणतं, तेव्हा चित्तामध्ये चैतन्य घन परमात्मा प्रगट होतो. बुद्धीसुद्धा निश्चयपूर्वक मी परब्रह्मच आहे असा निश्चय करते. हे अंतःकरण चतुष्टयाला एका ब्रह्म साक्षात्कारामध्ये एवढे भाव प्राप्त होता. मोकलिले आपलं मन आहे, जेथ जाईल तेथून नियमोची घेऊन येईल. हा, समूळ ना, समूळ मावळलिया अभिमान, कैशी बुद्धी कैसे मन, बुडे चित्ताचे चैतन्यपण, ब्रह्म परिपूर्ण कोंदाटे. नाथ भागवताला खूपच गोड ओवे आहे. परत सांगा, समूळ मावळलिया अभिमान. हे समूळ शब्द महत्त्वाचा आहे, मुळासहित. म्हणजे अभिमानाचे 3 प्रकार घेता येईल. पहिला अभिमान देहाचा, दुसरा अभिमान मी ब्रह्म आहे असा, आणि तोही गेला की समूळ बुडालिया अभिमान, मावळलिया. समूळ म्हणजे मुळासहित.
म्हणजे मी ब्रह्मा हा सुद्धा अभिमानच आहे आणि तोही जावा लागतो. तो गेला तरच परिपूर्णतेची प्राप्ती आहे. समूळ मावळली अभिमान, मग कशाची बुद्धी आणि कशाचं मन. जिथं अभिमानच मूळ नाही तर त्या अभिमानातून प्रगट होणारं मन, त्यातून निर्माण होणारी बुद्धी कशी काय राहणार. बुडे चित्ताचे चित्तपण, पुढे ब्रह्म परिपूर्ण कोंदाटे. परिपूर्ण ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती इतकं कोंदाटतं की तिथं मी ब्रह्म आहे या ज्ञानाला सुद्धा अवकाश राहत नाही. किंबहुना मी या पदाला जागा राहत नाही. केवळ ब्रह्म, खरं सांगू पुढे, ब्रह्म म्हणायला सुद्धा ब्रह्म शिल्लक राहत नाही. इतकं परिपूर्ण ते कोंदाटे. मग मोकलिले जेथ जाईल तेथून नियमोची घेऊन येईल. ऐशेनी स्थैर्याची होईल सवेची यया. सवेची म्हणजे सवय. अशी स्थैर्याची पुन्हा सवय आपल्या मनाला प्राप्त होईल. म्हणून मनाला नियमाचा संयोग प्राप्त झाला तर बरोबर चित्त आपलं स्थिर होतं. पण एवढा प्रयत्न करून जर मन ताब्यात नाही आलं तर नियमाचं जतन करावं, मनाला थोडंसं सैल सोडावं, पण विहित विषयामध्ये सोडावं बरं, निषिद्धामध्ये नाही. मग पुन्हा त्या मनाला तिथेही दुःख आलं, कारण पारतंत्र्यामध्ये दुःखच आहे. दुःखाचा अनुभव मनाला चित्ताला आला की पुन्हा नियम त्याला माघारी घेऊन येईल आणि अनुभवातून शहाणपण आलं ना परत ते तिकडं जात नसतं. एखादी आई आपल्या मुलासंधी बाळा तिथं जाऊ नको जाऊ नको जाऊ नको ऐकत नाही ते, पण जर त्याला थोडंसं मोकळं सोडलं, जर ठेस लागली ना मग परत त्या रस्त्याला आयुष्यभर जात नाही. तसंच आहे, नियम ही आई आहे आणि मन हे एक प्रकारचं पुत्र आहे. आणि एकदा माग आलं की परत ते जात नाही. ऐसेनी स्थैर्याचे होईल सवेच या. म्हणून तात्पर्य लक्षात घ्यावं, मनाला पूर्ण मोकळं नाही सोडायचं. फक्त त्या मनाला जिंकण्याचा एक उपाय आहे. ते घोडा असतो ना, डॉक्टर बावन पाठामध्ये एकदा सांगितलं होतं, ते नवीन जे घोडा असतं की नाही, चंचल फार असतं आणि ते हुशार एवढं असतं की नवीन कोण विराजमान होतो आपल्या पाठीवर ते त्याला लगेच कळतं बसल्याबरोबर. जर अनुभवी नसेल ना तर त्याने तयारी करून जावं की आपल्या दातात दवाखान्यात जावं लागणार आहे, ते बरोबर पाडतं बघा ते. पण जर अनुभवी असेल तर तो लगामाच्या द्वारे बरोबर त्या घोड्याला आकळतो. पण त्या घोड्याला ताब्यात आणण्यासाठी सुरुवातीला थोडंसं त्याला मोकळं सोडावं लागतं आणि मग एकदा त्याचा अभ्यास झाला, स्वभाव कळाला की मग ते गंतव्य स्थानामध्ये आपल्याला घेऊन जातं. आता हे मनाचं मानसशास्त्र आहे, त्यात आणखीन काही बारकावा असू शकतो बरं. मग मोकलिले जेथ जाईल तेथून नियमोची घेऊन येईल. ऐशेनी स्थैर्याची होईल सवेचे यया. पुढच्या श्लोकामध्ये पुन्हा सांगता, प्रशांत मनसम हि एनम योगिनम सुखम उत्तमम ओपैति शांत रजसम ब्रह्मभूतम अकल्मषम. योगी पुरुष कसा आहे म्हणे, प्रशांत मनसम शांत रजसम. दोन प्रकारचे विशेषण वापरले. एनम योगिनम, या योगी पुरुषाला कसा आहे म्हणे, प्रशांत मनसम, प्रकर्षेन शांत. प्रकर्षे करून ज्याचं मन पूर्णपणाने शांत झालेलं आहे. शांत म्हणजे ज्याच्या मनामध्ये आता विषय आकर्षण करत नाही आणि विषयाच्या वासनाही ज्याला तंत्रस्त करत नाही, असं ज्याचं मन प्रकर्षेनं शांत झालं. वरूनही तो शांतच आहे आणि आतूनही खऱ्या अर्थाने शांतच आहे. प्रशांत मनसम त्याला म्हणतात. शांत रजसम, शांत प्रकारे त्याचा रजोगुण शांत झाला आहे. रजोगुणामध्ये चंचलता फार असते. जो मनुष्य फार चंचल असतो त्याचा रजोगुण वाढलेला असतो. तो म्हणतो अहो मी अभ्यासाला बसतो पण माझं मन लागत नाही, तर त्याचा पहिला आहार बदलला पाहिजे. तो बहुतेक जास्त बाहेरचं खात असेल आणि रजोगुणी आहार घेतला की मग रजोगुण वाढला की मनामध्ये अभ्यास कसा होईल, तो चंचल होतो. इच्छा प्रामाणिक असते, माझा अभ्यास व्हावा, पाठांतर व्हावं, पण काय करावं, ग्रंथ घेतला की माझं मन गावाकडं फिरून येतं. याचा अर्थ काय झाला, रजोगुण वाढलेला आहे. मग त्या रजोगुणाला शांत करावं लागतं. रजोगुण शांत आहे आणि विषयाच्या वासना विषय नाही, पण प्रशांत मन आहे. पुन्हा अकल्मषम, या अकल्मषाचे पुन्हा दोन अर्थ घेतले. एक तर तमोगुणाचा प्रभाव नाही आणि दुसरा अर्थ अकल्मषम शब्दाचा अर्थ त्याच्या मनामध्ये धर्म किंवा अधर्मादी दोष अजिबात नाही. म्हणजे अधर्मादी दोषाने रहित, त्याच्यानंतर शांत झाला आहे रजोगुण ज्याचा
आणि प्रशांत ज्याचं मन आहे असा जो योगी पुरुष आहे त्याला एनम योगिनम. बघा एवढे विशेषणं वापरले बरं का योगी पुरुषाचे. नाहीतर मी योगी आहे मग काय झालं, तुझं मन शांत आहे का? अजिबात नाही. प्रशांत मनसम योगिनम लागणार नाही. आणि चंचल खूप आहे, पहिल्यांदा शांत रजसम व्हावं लागेल. आणि ज्याला सगळं परब्रह्मच आहे असा ज्याचा निश्चय, अशा ब्रह्मभूतम योगिनम उत्तमम सुखम उपैती. अतिशय उत्तम सर्वोत्कृष्ट ज्याच्यामध्ये कलंक कोणता नाही, दोष नाही, अशा शुद्ध सुखाला तो प्राप्त होतो. कसा योगी असावा लागेल? शांत मनसम अकल्मषम प्रशांत मनसम ब्रह्मभूतम. 4 विशेषणं दिले बरं. रजोगुणाचा तमोगुणाचा दोष नाही, शांत ज्याचं मन आहे, निर्विकार आहे आणि हे सगळं परब्रह्म स्वरूपच आहे. ब्रह्मभूतम जो ब्रह्मभावाला प्राप्त होणार आहे अशा योगी पुरुषाला उत्तम सुखाची प्राप्ती होते, असा भाव या श्लोकाचा. यावर ज्ञानोबारे स्पष्टीकरण सांगतात. पाठी केतुलेने एके वेळे तया स्थैर्याचे निमेळे आत्मस्वरूपाजवळे येईल सहजे. तया ते देखोने अंगा घडेल तेथ अद्वैती द्वैत बुडेल आणि ऐक्यतेचे उघडेल त्रैलोक्य हे. या 2 ओव्याचा एकत्र विचार आहे आणि पुढच्या 2 ओव्याचा पुन्हा एकत्रच विचार आहे. 4च ओव्या पण खूप महत्त्वाच्या. पाठी म्हणजे नंतर. कशाच्या नंतर? मागच्या ओवीचा संबंध घ्यावा लागेल. मोकळं सोडलेलं थोडंसं सवलत दिलेलं मन आणि त्या मनाला जेव्हा स्वानुभवपूर्वक विषयाच्या दुःखाचा अनुभव येईल तेव्हा ते मन विचार करेल, अरे दुःखाचा अनुभव घेण्यापेक्षा सुखाकरता आपण काहीतरी प्रयत्न करू. अशा त्या मनाला नियम पुन्हा माघारी घेऊन येईल आणि त्याला मग स्थैर्याची सवय लागली. अशी मनाला स्थिरतेची सवय लागली की मग काय होईल? पाठी केतुलेनी एके वेळी. केतुलेनी म्हणजे कोणत्या तरी एका वेळी ते मन तया स्थैर्याचे निमेळे. मेळे म्हणजे सहवासाने, योगाने, सानिध्याने. मनाला सानिध्य मिळालं आहे स्थिरतेचं. अशा स्थैर्याच्या साह्याने ते मन कोणत्या तरी एका वेळी, आता ही वेळ कधी येईल हे नाही सांगता येत बरं. एखाद्याची साधना जर प्रगल्भ आणि वेगवान असेल तर पाठी केतुलीने एके वेळे म्हणजे याच जन्मात. आणि जर उशीर लागला तर योगभ्रष्टाप्रमाणे आगामी जन्मात. आणि त्याहीपेक्षा वेळ लागला तर मग बहुनाम जन्म ना म्हणते, असंही कदाचित घडू शकतं. हा वेळ काही निश्चित सांगता येणार नाही, पण निश्चित एवढं सांगता येईल की कोणत्या तरी एका वेळी स्थैर्याच्या साह्यानं जर साधना चांगली असेल तर याच जन्मामध्ये त्याचं अंतर्मुख झालेलं मन बाहेर विषयाकडे न जाता आतमध्ये असलेल्या आत्मस्वरूपाच्या जवळ कसं येईल? सहजे येईल. सहज मन आपल्या आत्मस्वरूपाच्या जवळ येईल. कारण आत्मस्वरूपामध्ये कष्ट तर कोणते नाही, पण व्यापक आनंदाचा अनुभव आहे. असं आपलं मन आत्मस्वरूपाच्या जवळ नक्की येईल आणि आत्मस्वरूपाला पाहिल्याबरोबर ते वेगळं राहणार नाही. तया ते देखोने अंगा घडेल. तया ते म्हणजे त्या आत्मस्वरूपाला पाहिल्याबरोबर अंगा घडेल हा वाक्प्रचार आहे. अंगा घडेल म्हणजे ज्या आत्मस्वरूपाच्या जवळ ते आलं त्या आत्मस्वरूपापासून वेगळं न राहता स्वतः अंगाने आत्मस्वरूप होईल. मन हे राम झाले, ते वेगळं राहणार नाही. तया ते देखोने अंगा घडेल. प्रक्रिया काय होईल पुढं? तेथ अद्वैती द्वैत बुडेल. अद्वैत आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संपूर्ण द्वैत बुडून जाईल. द्वैत शिल्लकच राहणार नाही. काय काय शिल्लक राहणार नाही बरं? 1. आत्मसाक्षात्कार झाल्याबरोबर जगत जगत रूपाने राहणार नाही. मावळवीत विश्वाभासू. कारण कल्पित पदार्थाची निवृत्ती अधिष्ठान ज्ञानानंतर अधिष्ठान रूपच होत असते. द्वैत आहे कल्पित आणि अद्वैत आहे सत्य. सत्यावर जेव्हा खोट्याचा भ्रम होतो तर सत्य ज्ञानाने खोट्या पदार्थाची निवृत्ती सत्य अधिष्ठानामध्ये होत असते. आता बरेच दिवस झालं उदाहरण आलंच नाही, मग आता सांगतो.
रज्जूवर आपल्याला सर्पाचा भ्रम झाला, हे ठरलेलं उदाहरण आहे. रज्जूवर आपल्याला सर्पाचा भ्रम झाला. रज्जू म्हणजे दोरी, दोरी खरी आहे आणि खऱ्या दोरीवर आपल्याला भासला कोण? सर्प खोटा. मग जेव्हा आपल्याला कंदिलाच्या प्रकाशाच्या माध्यमाने त्या रज्जूचं म्हणजे दोरीचं दोरी रूपाने ज्ञान झाल्याबरोबर सर्प कुठं जातो? बिळात जात नाही, कोणत्या वारुळात जात नाही. खोटा पदार्थ जिथं भासतो त्या सत्य पदार्थ अधिष्ठानाचं ज्ञान झाल्याबरोबर त्या कल्पिताची खोट्याची निवृत्ती आपल्या मूळ अधिष्ठानामध्येच होत असते. तसं अद्वैत जगताचं अधिष्ठान आहे आणि जगत कल्पित आहे, म्हणून अद्वैतामध्ये द्वैत रूप असणारं जगत बुडून जाईल. त्या जगताचा एक अंश देह शरीर भावना सती त्याचाही निराश होईल. त्यानंतर जीवभावसुद्धा द्वैत स्वरूपाचा आहे, त्या जीवभावाचा सुद्धा बाध होईल आणि मग केवळ अद्वैत शिल्लक राहील. तेथ अद्वैती द्वैत बुडेल. पंचदशकारांचा श्लोक फार गोड आहे बरं. सदा विचार्य तस्मात जगज्जीव परात्मनः. पुढे जीवभाव जगद्भाव बाधे स्वात्मैव अवशिष्यते. जीवभावाचा आणि जगद्भावाचा बाध झाला की फक्त स्वात्मा आत्माच अवशिष्ट राहतो. तेथं अद्वैती पुन्हा अधिकरण घ्यावं लागेल. अद्वैतामध्ये संपूर्ण द्वैत बुडून जाईल आणि ऐक्य ते जे उघडेल त्रैलोक्य हे. या भूमिकेमध्ये म्हणता येईल अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. ऐक्याच्या प्रकाशाने हे संपूर्ण त्रैलोक्य उघडेल, प्रकट होईल. आता जग जग रूपाने नाही तर जगाच्या रूपाने मीच आहे. किंवा जग जग नाही, जग ब्रह्मस्वरूपाचं आहे आणि त्या ब्रह्माशी माझं कायमचंच ऐक्य आहे. असं जगताच्या बरोबर आणि परब्रह्माच्या बरोबर जेव्हाचं ऐक्य प्राप्त होईल, जीवभावही राहणार नाही आणि जगताच्या ठिकाणचा जगतभावही राहणार नाही. असं संपूर्ण त्रैलोक्य एकरूपतेच्या तेजाने प्रगट होईल. फक्त ऐक्यच राहील, एकरूपता राहील. एकमेवाद्वितीयं ब्रह्म नेह नानास्ति किंचन. दुसरं काही अवशिष्ट राहणार नाही. त्या 11व्या अध्यायामध्ये जेव्हा विश्वरूप भक्तराज अर्जुनाने पाहिलं तेव्हा देवाचं रूप पाहिल्यानंतर एक ओवी वापरली. तुझविन एखादी याकडे परमाणुही तुला कोडे. अवकाश पाहतसे परी नातुडे ऐसे व्यापिले तो. देवा, तुझ्या वाचून परमाणू एवढी सुद्धा जागा मी रिकामी पाहतो आहे, पण माझं भाग्य असे की परमाणू एवढी सुद्धा जागा तुझ्या वाचून नाही, इतकं तुझं व्यापक स्वरूप आहे. ऐक्य ते जे उघडेल विश्वरूपात एवढी व्यापकता असेल तर निर्गुण निराकारामध्ये त्यापेक्षा किती व्यापकता मोठी असेल याचा विचार आपण करू शकतो. तया ते देखोने अंगा घडेल. हे सगळं मनाला प्राप्त होतं बरं. सगळा परमार्थ चित्ताकरताच आहे. देहासाठी परमार्थ नाही, देह जड आहे. आत्मा तर निर्विकारच आहे आणि सगळा परमार्थ चित्तासाठी. जेव्हा चित्त आत्मस्वरूपाच्या जवळ येईल, आत्मस्वरूपाशी एकरूप होईल, तेव्हा अद्वैतामध्ये संपूर्ण द्वैताचा निराश होऊन जाईल आणि एकरूपतेच्या ऐक्य तेजाने संपूर्ण जग प्रगट होईल. आता जगही राहणार नाही, जीवभावही राहणार नाही, किंबहुना जीवभावाच्या सापेक्ष येणारा ब्रह्मभावही राहणार नाही. केवळ स्वरूप राहील. यदक्षरमनाखेय मानंदमजमव्ययम श्रीमन्यवृत्तीनाथेती ख्यातम दैवतमाश्रय. केवळ स्वरूप म्हणतात त्याला. जिथं द्वैत नाही तत्सापेक्ष अद्वैतसुद्धा राहणार नाही, केवळ स्वरूप राहणार. याकरिता ज्ञानोबारे उदाहरण देतात. आकाशी दिशे दुसरे ते अब्रजई विरे. ते गगनचे का भरे विश्व जैसे. तैसे चित्तलया जाये आणि चैतन्यची आघवे होये. ऐशी प्राप्ती सुखो पाये आहे येणे. उदाहरण दिलं आहे. पहिल्यांदा दृष्टांत, नंतर सिद्धांत आहे. आकाशी दिशे दुसरे. जे नीलवर्णाचा आकाश पोकळी त्याला आकाश म्हणतात आणि त्या आकाशामध्ये दुसरं काय प्रगट होतं? अब्र. कधी कधी ढग येतात. म्हणजे नीलवर्णाच्या पोकळीमध्ये आकाशामध्ये द्वैत रूपाने कोण आलं? अभ्र, ढग आलेत. आणि वाऱ्याच्या योगाने जेव्हा ते अभ्र किंवा ढग मावळले जातात तेव्हा काय होतं? तेव्हा फक्त नीलवर्णाचं आकाश शिल्लक राहतं. पूर्वीसुद्धा आकाशच आहे, नंतरही आकाशच आहे.
आणि जेव्हा मेघ त्यामध्ये आले तेव्हा हे आकाशच होतं. फक्त मेघामुळे आकाश कळालं नव्हतं, कारण ते मेघाने ते झाकलं गेलं होतं, पण ते आगंतुक होतं. तसं अद्वैत स्वरूप पूर्वी पण होतं. सदैव सौम्येदमग्रा अशी सत परमात्माच अगोदर होता, नंतर द्वैत आलं. प्रलय काळामध्ये द्वैतही जातं, फक्त परमात्मा शिल्लक राहतो, अवशिष्ट राहतो. आकाशी दिशे दुसरे ते आब्र जै विरे, ते ढग ज्या काळामध्ये विरून जातात तेव्हा तै म्हणजे तेव्हा गगनचे का भरे विश्व जैसे, संपूर्ण विश्व ज्याप्रमाणे गगनानेच भरलं जातं. हा झाला दृष्टांत. द्वैत कोण आहे दृष्टांतामध्ये? ढग हे द्वैत रूपाने आहे आणि आकाश अद्वैत स्वरूपाने एक रूपाने आहे. हा झाला दृष्टांत. तसं सिद्धांतामध्ये तैसे चित्तलया जाये, त्याप्रमाणे चित्तलयाला जातं. समाधी भूमिकेमध्ये चित्तलयाला जातं. सुषुप्ती अवस्थेमध्ये अंतःकरण अज्ञानामध्ये लयाला जातं आणि ब्रह्मभावामध्ये चित्ताचा बाध होत असतो. तसे चित्तलया जाये आणि चैतन्याची चकार वापरला बरं. या चकारामध्ये अन्यांची व्यावृत्ती असते, म्हणजे चैतन्य वाचून दुसरं काहीच नाही. आता केवळ चैतन्य, चैतन्य चैतन्य चित्त स्वरूप ज्ञानस्वरूप फक्त चैतन्य. चित्तलया जाये आणि चैतन्याची आग, चैतन्य म्हणजे ब्रह्मरूपता, केवळ ब्रह्मरूपता आघवी प्रगट होते. अशी ब्रह्मरूपतेची प्राप्ती, ऐसी प्राप्ती सुखोपाये आहे येणे. या उपायाने सुखपूर्वक ब्रह्मस्वरूपाची अशी प्राप्ती कजित चित्तसुद्धा चित्तरूपाने राहतच नाही. जसा पुढं उदाहरण येणारच आहे पुढच्या श्लोकामध्ये. जसा मिठाचा खडा समुद्राशी एकरूप झाला की तो मिठपणाने राहत नाही, केवळ समुद्र स्वरूप होतो. तसा आपल्या चित्ताचा एकदा बाध झाला की चित्त चित्तरूपाने न राहता किंवा जीव जीवभावरूपाने न राहता केवळ ब्रह्मभावाने शिल्लक राहतो. हे म्हणावं लागतं. जो राहतो तो मी राहिलो आहे हे सांगण्याकरताही शिल्लक राहत नाही. अशी प्राप्ती सुखोपाय आहे येणे. आणखीन काही चिंतन आहे त्याचा विचार आपण उद्या करू. कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.